आणि ही बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा हे अगदी ओळखीचं ठिकाण अनेकांसाठी आहे, पण हाच कलाकार कट्टा आता हटवण्याची मागणी केली जाते। वाहतूक कोंडीचं कारण देऊन कलाकार कट्टा हटवा अशी मागणी केली गेलेली आहे। नवनिर्वाचित भाजप नगरसेवक सुनील पांडे यांनी ही मागणी केल्याचं समजतंय। शहरातील नवोदित कलाकार, गायक आणि वादक आपली कला इथे सादर करतात, पण सुनील पांडे यांच्या मते या कट्ट्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देतील। मागील काही वर्षांपासून पुण्याच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी वास्तू म्हणजे पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा। आणि आता याच कलाकार कट्ट्यावरती महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवला जाणार का अशा प्रकारची चर्चा चांगलीच रंगू लागलेली आहे। स्वतः आयुक्त देखील काल या ठिकाणी येऊन गेलेले होते। आपल्यासोबत स्वतः सुनील पांडे सर आहेत। नेमकी काय आपली भूमिका आहे, आपल्याला का हा कलाकार कट्टा काढायचा आहे? हा कलाकार कट्टा काढून त्याचं स्थलांतर करावं अशी आमची सगळ्यात पहिली मागणी आहे। कुठल्याही कलाकारांना माझा विरोध नाही आहे आणि असणार पण नाही। आमचा विरोध आहे हा वाढलेली ट्रॅफिक आणि त्याच्या बदल्यात हा वाढलेला स्मार्ट सिटीचा फुटपाथ। तर हा जो फुटपाथ वाढला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणाची वाहतूक कोंडी होती। आतमध्ये जे स्थानिक नागरिक राहत आहेत त्यांना देखील आतमध्ये त्यांचा 2 व्हीलर असो व 4 व्हीलर न्यायला देखील रस्ता नाही। कधी जर मोठा अपघात घडला आतमध्ये तर ॲम्ब्युलन्स पण जाणं अवघड आहे, फायर ब्रिगेडची तर गाडी दूरच। त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही हे काम करत आहोत। याच्यापूर्वी देखील माझी स्वतःची खूप 7 ते 8 आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत। असं कुठलाही विरोधक जे आरोप करतायत त्याला कुठलाही आधार नाही आहे। हे अत्यंत चुकीचं भ्रामक कल्पना आहे की आमची आंदोलनं आमच्या विरोधात आंदोलनं होतात म्हणून हा काढायचा आहे। स्थानिक नागरिकांची मागणी आहे, त्याच अनुषंगाने हे काम चालू आहे। विरोधकांचं काम आरोप करणं आहे, त्यांना ते आरोप करू द्या। पुण्याच्या या कलाकार कट्ट्याला मात्र नेमका विरोध भाजपकडून केला जातोय का की या नगरसेवकांचाच विरोध आहे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।